हा प्रश्न मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरवर सीईटी 2022 आणि सीईटी 2023 ला विचारलाय. इफ द डिस्टन्स बिटवीन टू करंट कॅरिंग पॅरलल वायर्स इज मेड 1/3, then the force between them, option A, is tripled, B remains same, C becomes 6 times and D becomes 9 times. आता अशा दोन पॅरलल वायर्स आहेत आणि या दोन पॅरलल वायर्स मधला जो फोर्स आहे यांच्यामधला डिस्टन्स D आहे आणि एकातून जाणारा करंट I1 आहे, दुसऱ्यातून जाणारा करंट I2 आहे आणि त्यातला डिस्टन्स D आहे. तर हा फोर्स कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतो? तर F that is equal to μ0/2π I1 I2 into L divided by D. D is the distance between these two conductors. मग आता बाकी सगळ्या क्वांटिटी जर कॉन्स्टंट असतील तर फोर्स आणि त्या दोन कंडक्टर मधला डिस्टन्स हे एकमेकांचे कसे बदलतात? इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात. मग आता जेव्हा हे डिस्टन्स D/3 झालं, मग आता त्यावेळेचा फोर्स त्याला F' म्हणायचं. F' that is becomes, इथं D ऐवजी काय टाकलं आपण? 1/D/3. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज न्यूमरेटर म्हणजे 3 into 1/D. आता या 1/D ची किंमत F टाकली म्हणजे F'. मग जेव्हा हे डिस्टन्स याच्या 1/3 होईल, असे D/3 होईल, तेव्हा फोर्स किती होईल? तर आधीच्या फोर्सच्या 3 टाइम्स होईल, म्हणजे त्याला आपण ट्रिपल म्हणतो. करेक्ट ऑप्शन ए इज ट्रिपल. समजलं कसं सोडवलं ते? शॉर्ट व्हिडिओ आवडले? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग पिन्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.